काय होणार आहे? माझ्याकडनंच करून घ्यायचं असतं तर कशाला हुशारे मारायचे, मी करणार का? गुड मॉर्निंग मंडळी. तर आजचा दिवस आहे संडे, रविवार सगळ्यांचा आवडता. आज आमचा प्लॅन होता, ॲक्च्युली माझा प्लॅन होता कुठेतरी बाहेर मस्त की फिरायला जाऊ वगैरे, पण ती अजून झोपूनच आहे. आता वाजले 7:30 वाजलेत, तरी आमची महाराणी अजून झोपून आहे. आज संडे आराम करू दे आराम. आज आपण काहीतरी करूया. काही प्लॅन नव्हतं असं बोलायचं, पण आता काय, चला आज आपण काहीतरी बनवूया मस्त एक तिच्यासाठी, तिच्या मदतीने जाऊन तिला उठवूया. आता पहिले मस्त पाणी पितो आणि एक लाडू खातो. तुम्हाला लाडू दाखवतो कोणता आहे, तुम्ही पण खात असाल तर नक्की सांगा. हे बघा, हे लाडू आहे. या लाडूला आमच्या इथं तर बोलतात डिंकाचे लाडू, तुमच्या इथं काय बोलतात सांगा नक्की. आणि खूप स्वादिष्ट, खूप स्वादिष्ट. कारण या लाडूच्या चक्करमध्ये माझा उपवास सुटला. सकाळी उठलो, फटाफट ब्रश केला, लगेच आठवला सकाळी उठून लाडू खायचा आहे. खाल्ला, शनिवारचा उपवास सकाळीच मोडला. चला हा लाडू खातो आणि तिला जाऊन उठवूया आपण. ओके. उंदीर. अरे मी तुला उठवायला आलेलो. बिचारी उठली पहिलेच. गुड मॉर्निंग बोल, चल बोल. तर आज मी काय बोललो होतो, आज आपण हिच्यासाठी काहीतरी करूया. काय करू, खायला काय करू हिच्यासाठी. ही बोलणार नाही का माहिती का, बोल तू का नाही बोलत आहे. मी बोलू, ठीक आहे, 1 मिनिट पॉज. जा. A few inches later. बोल बच्चन माझा नवरा, मी बनवून देतो. बनवायला तर मलाच लागते. एवढे दाखवते. मी विचार केला आज एक दिवस मला आराम भेटेल. वा, माझा नवरा मला बनवून खाऊ घालणार आहे. कुठे, मलाच बनवायला लागते. हाय, आता माझा नवरा येणार आहे घरी. मला लय बोलत होतं बनवणार आहे. हे बघा, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. हे आहे बटाट्याची भाजी रेडी, हे बेसन रेडी. मी बोलली होती मला वडापाव बनवून द्या. मला विचारत होते तू काय खाणार. मी बोलली वडापाव बनवा. ठीक आहे बनवतो. पण केलं तर काय नाही, सगळं मीच केलंय. तयारी सगळी मी करून ठेवली आणि आता येऊन सगळं क्रेडिट स्वतः घेणार की मी बनवलंय. काय फक्त फ्राय करायची. आता येऊ द्या त्यांना. हॅलो गाईज, वेलकम बॅक. आता मी सगळं कामं करणार आहे. Yes. सगळं मी करून ठेवलंय. घरात आले डायरेक्ट बोलते कधी माझ्याकडे तू हातात अशी घंटी देणार वगैरे वगैरे. तर आज मी तिचे स्वप्न पूर्ण करतो. चल डोळे बंद कर, चल डोळे बंद कर चिल्लर पटकन. डोळे बंद कर, हात पुढे घे. 3, 2, 1 स्टार्ट. हे आपले नाही लगेच ही पैशाची बात असते का, गड्डी पाहिजे होती आपली असो लोकांची असो. लोकांची आपली नाहीये बाबा. घे रे, तुला पाहिजे होते ना फक्त. तू फक्त अशी होती की बोलली आपली पाहिजे का लोकांची पाहिजे. घे रे. चला, बायकोने विचारली, थोडीफार मेहनत केली आहे, सगळं बनवून. त्याच्यात काहीच नाहीये मेहनत करण्यासारखं. फक्त आता गोल गोल करायचं आणि फ्राय करायला टाकायचं. ऍक्शन काय चालले. चला आज मस्त आहे की काय बनवणार आहे, वडापाव. तुम्ही काय विचारलं, तुला काय खायचं? अरे काय बेस्ट नाही. वडापाव बनवणार आहे. पाव मी आणलेत, बाकीची मेहनत मीच करणार आहे आता. हा, काही नाही, फ्रायच करायचं आहे. मग तू कर ना. तर काय एवढं करून ठेवलंय ते पण करेल मी. ॲक्शन वगैरे. मी गेलो होतो बाहेर एका कामासाठी, एक कस्टमरला भेटायला, आणि जवळ पैसे नव्हते कॅश म्हणून ना एका ATMमध्ये गेलो. पैसे माझ्या अकाउंटमधनं कट झाले 500 रुपये, पण पैसे काय आलेच नाही. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, तुम्ही बघून घ्या, तुम्हाला समजेल मग. ओके. सकाळी काढ झाला आहे, ATMमधून पैसे काढले, मेसेज आला पैसे कट झाला.
इकडे बघा आणि कधीपासून वाचतंय कधी 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 लागला सकाळी सकाळी फटका हे बघा महिना अखेरीस लागला मस्त आणि आज संडे काय होईल ना काय नाही वाट बघतोय 2-3 मिनटं झाले अजून 2 मिनटं वाट बघतो माझ्यासाठी टेम्पररी आउट ऑफ सर्व्हिस काय करू आता नशीब 500च काढले होते. आपण ना एक थोडा वेगळा ट्राय करूया म्हणजे लोकांनी खाल्ला असेल बऱ्याच ठिकाणी ते काहीतरी उलटा वडापाव काहीतरी बोलतात काय बोलतात ते यार म्हणजे पावच्या आतमध्ये भाजी टाकतात मग नंतर बेसनच्या पीठमध्ये ते पाव असं डिप करून फ्राय करतात त्याला उलटा वडापाव बोलतो असं ऐकलं रे काहीतरी बोलतात मला लक्षात नाही आपण खाऊन बघूया ते आज मी खाल्लेलं नाशिकला पण त्या ठिकाणी एवढी एवढीशीच भाजी टाकतात एवढी एकदम कमी कमी आज आपण भरून टाकूया मस्त की भाजी आणि फ्राय करून खाऊया कसं लागते बघूया नॉर्मल आहे ते तसंच लागणार पण काय नाव वेगळं आहे ना उलटा उलटा तुझ्यासारखा उलटा हे बघा अशा प्रकारे ते उलटा वडापाव का काही बोलतात ना पाव फाडला पावचा हाफ मटर केलेला आहे त्याच्यामध्ये आपण जरा जास्त प्रमाणात भाजी टाकूया ओके ए बाबा निघून नको बाहेर सॉरी रे माझं रोजचं काम आहे काय नीट तरी भरायचं ते एका साइडनच त्याला फाडलंय अरे मग तसंच असतं ते तुमको नाही मालूम हम शेप आहे हो जमाने का कोणचा जमाने का शेप आहे भगवानचा त्याला नीट डीप करा त्याला अजून किती पवायला शिकल तो आतमध्ये जाऊन शिकू द्या दाखव ना ते स्विमिंग करते म्हणून सगळं आयतं भेटलंय रेडी हो की नाही फक्त बोला बोला ना मला या साईड तुमच्या स्टाईलनी हो या साईडचा ऐकू येत हो तर कसं येणार ऐकू बघा शेवटी माझं अंगात आलंय सगळं झालं आपला उलटा वडा पाव प्लेट गेली प्लेट घे झाला बघा आपला मस्त उलटा कोणता उलटा नाही रे त्याला काहीतरी बोलतात पण आपल्याला नाव येत नाही लक्षात झाला काय होणार आहे? माझ्याकडनंच करून घ्यायचं असेल तर कशाला हुशारे मारायचे मी करणार का आपटापट चालू मस्त गरमागरम आहे त्याची चिरफाड तर करता येणार नाही मला गाताने पकडल्या ना डायरेक्ट चावा मारतो सेम म्हणजे कटलेसारखं लागतं गॅरंटीत काय फरक नाही कटलेसला पण काय फक्त ते ब्रेड लावतात पाव आहे मी एकटा खात होतो ना तिच्या पोटात दुखायला लागला मग गरम गरम आहे एक नंबर ठीक आहे माझ्याकडनं बुक्कड तू माझी अर्धांगिनी आहे ना नाहीये कोण आहे रे बायको मग बायको काय असते अर्धांगिनी असते ना नाही आता सध्यासाठी नाहीये सॉरी लोकांना पैसा भेटला बदलता इथं वडापावसाठी बदला झाले एवढे भिकारी या खायला वडापाव मी बनवलं मी दिसतंय कोण बनवलंय हो दिसला अगोदर पण कोणी बनवलं तर नवरा बिचारा कामाला जातो कामावर येतो बापरे बघा मेहनत चालू आहे माझी पण असं वाटायला नको मी फुकटचा खाते वगैरे मी काय बोलली होती सगळं क्रेडिट स्वतः घेणार म्हणून अगोदरच मी सांगितलं सगळं मी रेडी करून ठेवलंय चला नंतर बोलू आता हां नंतर खायला भेटलं नाही मला आता